श्री स्वामी समर्थ. तर चला पाहूया आज महाराजांचा तुमच्यासाठी काय संकेत किंवा काय संदेश आहे. मुखवटों से बचो, लोगों को पहचानो, परखो, आँख मूंद कर भरोसा मत करो. तुमच्या अवतीभोवती अशी लोक आहेत ज्यांनी एक मुखवटा घातलाय, जे तुम्हाला दाखवतील की त्यांना तुमची खूप काळजी आहे, ते तुमच्याबद्दल खूप विचार करतात, पण जशी तुमची पाठ फिरली ते तुमच्याबद्दल खूप अशा गोष्टी करतात, ज्या गोष्टी जर त्यांनी तुमच्या तोंडासमोर केली तर तुमच्या हृदयांना ठेचा पोचतील. अशी लोक तुमच्या अवतीभोवती आहेत. हो आहेत. तुमचा खूप विश्वास आहे त्यांच्यावर आणि तुम्हाला खूपदा असं जाणवतं की ही व्यक्ती विचित्र वागते किंवा या व्यक्तीबद्दल कोणतरी बोलतं की अरे ती तुला तशी वाटते पण ती तशी नाही आहे. कोणीही असू शकतं. तुमच्या कुटुंबातले, तुमच्या मित्रमैत्रिणीतले किंवा कोण तुमच्या खूप जवळचं, कोण तुमच्या लांबचं, कोणीही असू शकतं. अवतीभोवती तुमचे शेजारी वगैरे कोणीही ज्यांच्यावर तुमचा खूप भरोसा आहे, पण तो व्यक्ती तुमच्यासाठी चांगलं नाही आहे आणि तुम्हाला खूपदा असं संकेत मिळालं. पण तुमचं एक मन आहे ना नाजूक भोळं, तुम्हाला त्या व्यक्तीची अटॅचमेंट इतकी झाली की तुम्ही त्याच्या चुकांना इग्नोर करताय. नका करू. नका डोळे बंद करून भरोसा नको करू, कारण तुम्ही त्या व्यक्तीला कितीही तुम्ही त्याच्यावर विश्वास करा, शेवटी तो म्हणजे बोलतात नाही की सापामध्ये विष असतोच. काहीही करा, तुम्ही दूध पाजताय पण शेवटी निघणार त्याच्या तोंडातून विषच. तर ही गोष्ट असते. चढा रंग बदलणं कधी सोडू शकत नाही. संसार में हर व्यक्ति सर्वगुण संपन्न नहीं होता. हर किसी में कुछ ना कुछ कमी और खामियां तो कुछ अच्छाइयाँ होती है. एक्सेप्ट करो. बघा तुमच्यामध्ये काही कमी आहेत आणि तुम्ही त्या कमी निमित्तच दुसऱ्यांवर अवलंबून राहता असं मला वाटतंय. जसा हा संदेश आलाय, मला असं वाटतं हाच संकेत आहे. ॲक्सेप्ट करा स्वतःला. स्वतःच्या कमींना ॲक्सेप्ट करा. ठीक आहे, नाही आहे तुम्ही काही आता नाही आहात. शून्यापासून तुमची सुरुवात होते. शून्यामध्ये तुम्ही अटकून राहता. खूप पडता, खूप लाचार होता. होऊ द्या चालेल. पण एखाद्या अशा व्यक्तीसोबत राहणं, जो व्यक्ती मुखवटा आहे, जो तुमच्या प्रत्येक वेळेस तुमची डिसरिस्पेक्ट करतो आहे, तुम्हाला खालून पाडून बोलतोय आणि तरी तुम्ही त्यांना माफ करताय. इट्स ओके. तुमच्यामध्ये कमी आहे, तो व्यक्ती तुम्हाला कमी जाणून देतो आणि बोलतो की तुला असं नाही, तुला असं असायला हवं होतं. इट्स ओके. कमी तर कमी. चालेल. पण काहीतरी खास असेल ना तुमच्यामध्ये, त्या खासला तुम्ही हवा द्या जरा. त्या खासला आणा फ्रंटवर. स्वतःला कमी लेखू नका. मी एवढंच म्हणेन. आलस हमारा शत्रु है. निर्बल ना बने, दिनचर्या बदलने की कोशिश करे. आलस सब कुछ बिगाड़ रहा है, वक्त बर्बाद कर रहा है. आळशी बनू नका. श्री स्वामी